नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 101. बरं झालं, आपली या लोकांपासून सुटका झाली. असेही यांनी आपल्याला कधीच सुख दिलं नव्हतं. पाटील फॅमिली सोबत राहून अमित पण त्यांच्यासारखा झाला होता. आपला दुबईला जाण्याचा निर्णय योग्य आहे. अमृताने दोघींच्याही बॅग पॅक केल्या होत्या. वीणा मॅन्शन सोडल्यानंतर दोघी मिस्टर दक्ष यांच्या घरी आल्या होत्या. अमृताला बदनामीची थोडी सुद्धा पर्वा नव्हती, कारण तिने अमित सोबत आपले संबंध तोडले होते. आज रात्री आपली फ्लाईट आहे. आणि हो, एक गोष्ट सांगायची विसरलो होतो. विश्वजित आणि आरोही कायमचं घर सोडून गेले आहेत. कुठे ते माहिती नाही, मयंकने सांगितलं. यापुढे त्या लोकांचा विषय अजिबात काढायचा नाही. ते काय करतात, कुठे जातात याच्याशी आपला काहीच संबंध नाही. तुमच्याजवळ संपूर्ण लाईफ पडली आहे, त्यावर कॉन्सन्ट्रेट करा, मिस्टर दक्ष म्हणाले. तू काही बोलत का नाही त्रिशा? अमित तुझे वडील नाही, ही गोष्ट ॲक्सेप्ट कर आणि नवीन सुरुवात कर. माझ्या मुलीला मुलांची कमी नाही. दुबईला गेल्यानंतर एखादा चांगला मुलगा पाहून लग्न कर, अमृता म्हणाली. तिच्या या निर्णयावर त्रिशा खुश नव्हती, हे समजत होतं. मी कुठेही येणार नाही. तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जा, त्रिशाने सांगितलं. त्रिशा, हा काय प्रकार आहे? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? अमृता तिच्यावर ओरडली. बास करा मॉम, तुमचं ऐकून मी खूप मोठी चूक केली आहे. माझ्या डॅडींना सोडून मी कुठेही येणार नाही. मला भीकमध्ये मिळालेली नाती नको, त्रिशा म्हणाली. आणि अमृताने तिच्या खाडकन कानाखाली वाजवली. दक्ष तुझे वडील आहेत, हे लक्षात ठेव, अमृता म्हणाली. ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला प्रत्येक गोष्ट शिकवली, माझ्यावर प्रेम केलं, त्यांची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेणार नाही, त्रिशा म्हणाली. तुला वेड लागला आहे त्रिशा. दक्षने तुझ्या नावावर प्रॉपर्टी केली, विश्वजित सोबत दुश्मनी घेतली, तरी तू असं बोलत आहे, अमृता म्हणाली. मला पैसा नको, मला फक्त माझे डॅडी हवे आहेत. आधीच त्या आरोहीने विश्वजितला माझ्यापासून दूर केलं आणि आता तिने माझ्या वडिलांना पण माझ्यापासून हिरावून घेतलं आहे, जे मी कदापिही होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी मुंबई सोडणार नाही. मला माझे डॅडी हवे आहेत. त्रिशा रडायला लागली होती. असू दे अमृता, तिला फोर्स करू नको, मिस्टर दक्ष यांना वाईट वाटत होतं. तुम्ही दोघे जा, त्रिशाला सोडून मी कुठेही येणार नाही. त्रिशाला एकटं सोडून अमृता जाणार नव्हती. प्लीज मॉम, तुम्ही जा. यावेळी मला सर्वात जास्त राग तुमचा येत आहे, कारण माझ्या या अवस्थेला कुठेतरी तुम्ही जबाबदार आहात. असं म्हणतात की मुलंही आई वडिलांकडून शिकत असतात. तुम्ही कधीच मला चांगली शिकवण दिली नाही. मी वेळीच डॅडीचं ऐकलं असतं तर आज माझी अशी अवस्था झाली नसती, त्रिशा म्हणाली. अमृताला खूप मोठा धक्का बसला होता. आजपर्यंत मी फक्त तुझ्या सुखाचा विचार केला आणि तू मलाच दोष देत आहे, अमृता रडायला लागली होती. आय नो, माझ्यासाठी तुम्ही खूप काही केलं आहे, पण यापुढे मला एकटं राहायचं आहे. प्लीज तुम्ही जा. माझी काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. त्रिशा बाहेर निघून गेली. तसे अमृता जे समजायचं ते समजून गेली. लंडनमध्ये असलेल्या छोट्याशा गावामध्ये विश्वजितने एक छोटासा वुडन हाऊस खरेदी केला होता. आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आरोहीने सुंदर अशी फुलांची आणि फळांची बाग फुलवली होती. आजूबाजूला तुरळक अशी घरं होती. खूप कमी वेळात आरोही सर्वांसोबत मिक्स झाली होती. विश्वजितने गावाच्या बाहेर
एक वाईनची कंपनी सुरू केली होती. त्याचं शिक्षण लंडनमध्ये झालं असल्यामुळे त्याच्या बऱ्याच ओळखी होत्या. म्हणून बिझनेस सुरू करण्यासाठी त्याला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. फक्त 5 महिन्यांमध्ये त्याने आपला चांगला जम बसवला होता. गावातील बरेचसे लोक त्याच्या कंपनीमध्ये काम करत होते. शहरातील धगधगीचं आयुष्य सोडून दोघे आपल्या साध्या आयुष्यामध्ये खुश होते. गेटच्या आतमध्ये गाडी आली तशी आरोहीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. ती दरवाजा उघडून बाहेर आली. किती उशीर, मी केव्हाची वाट पाहत होती, आरोही चेहरा फुगवत म्हणाली. तसा विश्वजित खाली उतरला आणि तिला उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवू लागला. आज मी खूप खुश आहे. विश्वजितने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. हे तर तुमचा चेहरा पाहून समजत आहे. सांगा ना, काय झालं आहे? आरोहीने दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये गुंफले. त्याने अलगद तिला खाली उतरवलं. आपल्याला खूप मोठी ऑर्डर भेटली आहे, ज्यामध्ये बराच मोठा फायदा होणार आहे, विश्वजित म्हणाला आणि ती खळखळून हसायला लागली. आपल्याला कितीही पैसा मिळाला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण आपण हे सर्व सोडून आलो आहोत. म्हणून जास्त कष्ट करत जाऊ नका आणि होता होईल तितका जास्त वेळ मला द्या, आरोही म्हणाली. असं होय, आजपासून माझा जास्तीचा वेळ तुझा. विश्वजितने तिला उचलून घेतलं आणि आतमध्ये आला आणि दरवाजा लॉक केला. विश्वा, तुम्हाला केव्हाही काहीही सुचतं. आधी डिनर करून घेऊयात. आज मी तुमच्यासाठी नवीन डिश बनवली आहे, आरोही म्हणाली. त्याने तसंच तिला भिंतीला पुश केलं आणि पॅशनेटली किस करायला सुरुवात केली. या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये जवळीक वाढली होती. म्हणून दोघेही एकमेकांना पुरेपूर वेळ देत होते. त्याने तिचा ड्रेस वर केला तसं आरोहीने त्याला दूर लोटलं. आधी डिनर, त्यानंतर तुम्हाला कोणी अडवणार नाही, आरोही त्याच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवत म्हणाली आणि पळून गेली. किती रोमॅन्टिक मूडमध्ये होतो मी. तुझ्याकडे नंतर पाहतो. विश्वजित फ्रेश होण्यासाठी आत गेला. त्याची अवस्था पाहून आरोही हसत होती. तिने व्यवस्थित डायनिंग टेबलवर डिनर मांडलं आणि वाईनचे 2 ग्लास भरले. तेवढ्यात विश्वजित पण आला. खरं सांगायचं तर मला खूप भूक लागली होती, पण तुला असं अचानक समोर पाहून माझी भूक गायब झाली होती, विश्वजित तिच्या गालावर किस करत म्हणाला. तुमचं हे नेहमीचं झालं आहे, तरीही आपल्याला. आरोहीचा चेहरा पडला. विश्वजितने तिचा हात हातात घेतला. तुला किती वेळा सांगितलं आहे, स्वतःचा मूड ऑफ करत जाऊ नको. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आपण संयम ठेवायला हवा, विश्वजित म्हणाला. दोघेही शांतपणे डिनर करत होते. गेल्या 5 महिन्यापासून ते दोघे बेबीसाठी ट्राय करत होते, पण अजूनही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला नव्हता, ज्यामुळे आरोही अपसेट होती. विश्वजितला तिची अवस्था समजत होती, म्हणून तिचं मन राखण्यासाठी त्याने डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू केली होती. आपल्याला बेबी का होत नाही याचं कारण माहीत आहे तुला, विश्वजितने विचारलं. काय आहे सांगा ना, आरोही सिरियस झाली होती. तू आधीसारखं माझ्यावर प्रेम करत नाही, विश्वजित गंभीरपणाचा आव आणत म्हणाला. उगाच खोटे आरोप करू नका. मी कधीच तुम्हाला निराश केलं नाही आणि हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, आरोही चिडून म्हणाली. किती खोटं बोलते आरोही. आता थोड्या वेळापूर्वी तर तू माझ्यापासून दूर गेली होती आणि त्या दिवशी सकाळी पण तू पटकन उठून गेली होती. तू अशी माझं मन मारते, म्हणून
आपल्याला बेबी होत नाही. विश्वजित हसू आवरत म्हणाला. विश्वा, जा तुम्ही. आरोही पाय आपटत निघून गेली. मी मस्करी करत होतो. विश्वजितने तिला जवळ ओढलं. तुम्ही नेहमीच असे चिडवत असता. आरोही लटका राग दाखवत म्हणाली. माझं प्रेम आहे तुझ्यावर. किती हे तुला सांगायची गरज नाही. त्याचे गरम श्वास तिच्या श्वासात भिनत होते. तिने काहीही विचार न करता त्याच्या ओठात ओठ गुंफले. त्याने तसंच तिला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. एकमेकांची ओढ दोघांना स्वस्थ बसू देत नव्हती. दोघेही अतूट बंधात बांधले गेले होते. पहाटे डोअरबेल वाजली, ज्याने दोघांची झोपमोड झाली. यार, इतक्या पहाटे कोण मरायला आलं आहे? नवरा बायको एकत्र राहत असेल तर कोणाला पाहवत नाही. विश्वजित तिच्या उघड्या शरीरापासून बाजूला झाला. मेरी आंटी आल्या असतील. आज त्या कुकीज बनवणार होत्या. आरोही उठली आणि अंगावर गाऊन चढवला. हे आरोही, नको ना जाऊ. विश्वजितने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. स्टॉप इट विश्वा. दरवाजावर कोणीतरी आहे. मी पाहून येते. आरोहीने त्याला बाजूला सारलं आणि हसतच निघून गेली. विश्वजितची झोप उडाली होती म्हणून तो तिची वाट पाहत होता. आरोहीने दरवाजा उघडला. तुम्ही? समोरच्या व्यक्तीला पाहून तिला जबरदस्त धक्का बसला होता. विश्वजित, विश्वजित. आरोहीने आवाज दिला. आलीस माझी स्वीटी? विश्वजितने तिला जवळ ओढलं. तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे. आरोहीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. यावेळी कोण आलं असेल? विश्वजितने अंगावर कपडे चढवले आणि दोघे हॉलमध्ये आले. तुम्ही इथे काय करत आहात? आणि तुम्हाला ॲड्रेस कोणी दिला? विश्वजितने विचारलं. विश्वजितचा ॲड्रेस फक्त 4 व्यक्तींना माहीत होता आणि तो कोणालाही सांगायचा नाही अशी त्याने सक्त ताकीद दिली होती. विश्वजित, आम्ही. आर्यन पुढे काही बोलणार. विश्वजितने त्याला शांत राहण्याची खूण केली. जसे आले आहात तसं निघायचं आणि ज्याने तुम्हाला माझा ॲड्रेस दिला आहे त्याला मी सोडणार नाही. विश्वजितला त्याचं येणं अजिबात आवडलं नव्हतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस्टर विश्वजित. एमर्जन्सी नसती तर आम्ही कधीच तुम्हाला डिस्टर्ब केलं नसतं. माहिराला बऱ्याचदा कन्व्हिन्स केलं, तेव्हा कुठे तिने तुमचा ॲड्रेस दिला. प्लीज मिस्टर विश्वजित, आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकून तर घ्या. त्यानंतर निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. आरोही प्लीज. आर्यन रिक्वेस्ट करत होता. आरोहीने विश्वजितच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. बोला, काय काम होतं? माझ्याजवळ वेळ नाही. विश्वजितने विचारलं. तसा आर्यनने मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. त्याला कशी सुरुवात करावी तेच समजत नव्हतं. आम्ही ध्रुवसाठी आलो होतो, आर्यनने सांगितलं. ध्रुव ठीक तर आहे ना? आरोही घाबरली होती. या वयात मुलांना आईची गरज असते आणि ध्रुवला तुमचा किती लाडा आहे हे सांगायची गरज नाही. तुम्ही गेल्यानंतर ध्रुवची तब्येत वरचेवर बिघडत चालली होती. त्यांना ॲडमिट पण करावं लागलं होतं. तरी त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आईची गरज आहे. ध्रुव तुमच्याशिवाय नाही राहू शकत. काही दिवस तुम्ही ध्रुवला स्वतःसोबत ठेवलं तर तुमचे खूप उपकार होतील. एकदा का तो समजदार झाला त्यानंतर आम्ही त्याला घेऊन जाऊ. पण प्लीज, यावेळी ध्रुवला तुमची गरज आहे. आर्यन हताश झाला होता. आरोहीचे डोळे भरले होते. इथे ती स्वतःच्या बाळासाठी प्रयत्न करत होती आणि तिथे ज्या मुलाला तिने पोटच्या मुलासारखं वाढवलं होतं तो तिच्या प्रेमासाठी आसुसला होता.
तुमच्या घरचे तयार होतील? विश्वजितने विचारलं. ध्रुवपेक्षा महत्त्वाचं आमच्यासाठी काही नाही. माझी हीच इच्छा आहे. तरी आम्ही फोर्स करणार नाही. शेवटी तो आमचा मुलगा आहे. त्याचं जे काही बरं वाईट होईल ते आम्हाला पाहावं लागेल, आर्यन म्हणाला. यावेळी आरोही शांत होती. कारण जो काही निर्णय घ्यायचा होता तो सर्वस्वी त्यालाच घ्यावा लागणार होता. त्याच्या मर्जीशिवाय ती कोणतंही पाऊल उचलणार नव्हती. विश्वजितने बराच वेळ विचार केला. आरोही, कॉफी घेऊन ये, विश्वजितने सांगितलं आणि आरोही किचनमध्ये गेली. एक बाप म्हणून तुमच्या भावना मी समजू शकतो. मी पहिल्यांदा जेव्हा ध्रुवला पाहिलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की तो माझाच मुलगा आहे. त्यावेळी मला माझी फॅमिली कंप्लीट झाल्यासारखी वाटली होती. जेव्हा आरोही हॉस्पिटलमध्ये होती तेव्हाच मी विचार केला होता की ध्रुवला घेऊन आम्ही दोघे कुठेतरी दूर निघून जाऊ. पण जेव्हा मला समजलं की तो माझा मुलगा नाही त्यावेळी सर्वात जास्त दुःख मला झालं होतं, विश्वजितने सांगितलं. आरोही दोघांसाठी कॉफी घेऊन आली. आरोही, तुझी काय इच्छा आहे? विश्वजितने विचारलं. तिला हुंदका दाटून आला होता. तिने फक्त हो मध्ये मान हलवली. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.